काल आखाडी होती म्हटलं. सणावाराचा दिवस होता, पण आईले एक फोन लावणं नाही झाला. एकही फोन लावणं नाही झाला. आईसोबत बोलायचं होतं म्हटलं. येईनं तर असं तोंड फुगवलं जरासं म्हटलं तर चाव्या घेऊन घ्या, मोबाईल घेऊन घ्या, तर एकदम तोंडच फुगून टाकलं त्यानं. नंतर म्हटलं चांगले बोललेच नाही माझ्यासोबत. आपण किती काही करावं, किती काही जीव लावा म्हटलं, पण एक शब्द जर आपल्या तोंडातून निघून गेला ना तर बस तो शब्दच धरून ठेवते. आणि जसं वाटलं मग तसं व्यवहार करते आपल्यासोबत. किती काही करून या घरच्या लोकांचा काहीच फायदा नाही आहे म्हटलं, काही नाही आहे. असं वाटे का पिऊची आपली जाणीव ठेवते, पण नाही म्हटलं. एक फोन नाही लावून दिला त्यानं मग आईले. राधिका ताई, राधिका ताई. अरे काय झालं राधिका ताईले? कशा लढायला लागल्या एकदम राधिका ताई? अरे पूनम ये ना बस ना. हां बस. का राधिका ताई काय झालं? हां अशा लढून राहिल्या म्हटलं एकट्याच बसून. काय झालं? हां काही गोष्ट झाली काय? हां का तुमची तब्येत गिब्येत चांगली नाही वाटून राहिली? काऊन लढून राहिल्या तुम्ही अशा? हां काही बोलल्या नाही, काही नाही? काही नाही हो पूनम, काही नाही. अशीच बसली होती मी. नाही राधिका ताई, तुम्ही खोटं नका बोलू. तुम्ही मला लहान बहीण समजता ना मला लहान बहीण. मग सांगा ना काय झालं तर? हां एवढं म्हटलं डोळे भरले होते तुमचे, लढून राहिल्या होत्या तुम्ही. कोणी बोललं काय तुम्हाला? का तुमची तब्येत गिब्येत बरोबर नाही वाटून राहिली? सांगा तर खरी. एवढ्या मनानं मला बहीण म्हणता आणि माझ्याजवळूनच गोष्टी लपवता तुम्ही. हे काही चांगलं नाही राधिका ताई तुमचं. हे असं पटत नाही म्हटलं मला. मी तुम्हाला मनानं म्हटलं बहीण मानतो मोठी, तर तुम्ही मला म्हटलं ना लहान बहीण समजा. हां सांगा बरं काय झालं तर? हां सांगा मला. असं तुम्ही परका व्यवहार नका करू बापा माझ्यासोबत. नाही व पूनम, परका व्यवहार काय आला त्याच्यात? हां असं गिसं काही नाही आहे. असं विचार तू मनात नको आणू. अहो बिचारे मला नाही काय, माझ्या आईची फुल्ली आठवण येऊन राहिली. आता म्हटलं त्या दिवशी हे पिऊची तुला सांगितलं नाही का मी? म्हटलं रागा गेले म्हटलं जरासं त्याला मोबाईलचं सांगितलं तर. तुला सांगितलं नव्हतं काय? हो राधिका ताई, त्या दिवशी सांगितलं होतं ना तुम्ही. काय झालं तर? भाऊजी चांगले झालेच नाही का? त्याचा राग गेलाच नाही काय? अहो त्या दिवशी मी म्हटलं जरासं, म्हटलं तुम्ही बसले काय म्हटलं जरासं ते मोबाईल आणि चाबी घेऊन घ्या म्हटलं. हां बसला मी कुकडे जाऊ. आता तू टेन्शनमध्ये होती, काय होते काय नाही पेपराचं, तर तू इकडे आली नाही आणि मी एकटी काय करू मग? ते तेवढं म्हटलं ना तर त्याला म्हटलं तणका आला होता, तर माझ्यासोबत नाही काय बोललेच नाही बाई, चांगल्यानं बोलले नाही. हां म्हटलं पूर्ण दिवसही गेला, कालचाही पूर्ण सणावाराचा दिवस गेला म्हटलं. कालही बरोबर काही बोलले नाही. हां पहिली आखाडी होती म्हटलं. हां तूही होती ना पहिली आखाडी. माहीत जाऊ दे, माहीत आहे म्हणा 4थी 5वी आखाडी, पण मला माझ्या आईला फोन लावायचा होता ना. माझ्या आईला मी किती दिवस झाले फोन नाही लावला, एकही फोन नाही लावला म्हटलं. आता मोबाईल राहतच नाही ना जवळ, तर कशी फोन लावू मी? म्हणते मोबाईल घेऊन देतो पण घेऊन काही देत नाही. आणि जरासं आपण बोललो ना तर बस तोंड फुंगून घेते, नाही तर तन चालले जाते. बस असेच करून राहिले बापा. पहिले तर असे काही करे नाही, आता अजून काय मी तो येईन अजून धंदा उचलला काय तर हे असा. हां तन करायचा. म्हटलं मग विचार करून राहिली असं म्हणून पोरीचा फोन नाही आला, काही नाही आला. म्हटलं तिथं माहेरात गेली होती ना, तर मला म्हणे तुले म्हणे आणत जाईन ना म्हणे मी म्हणे 15 दिवसातून 1 महिन्यातून म्हणे तू आईला भेटायला घेऊन जात जाईन म्हणे तुले म्हणे. आणि म्हटलं माझ्या भावाला काही फुरसत राहत नाही हो, त्याच्यावरच घर आहे सगळं. आणि तो 1-2 दिवस घरी राहिला का घराचा खर्च पूर्ण अंगावर येऊन जाते, म्हणून काही त्याचं येणं होत नाही. आता मग आई एकटी पडून गेली ना, मग आप्पाजीचा वाखा होऊन जाते, त्याच्यानं मग आई काही जास्त येत नाही. आली तर आली, नाही तर येतही नाही ते. आता म्हटलं फोन तर लावू शकतो ना आपण, पण म्हटलं फोन नाही लावून दिला ताईनं. मग का राधिका ताई, तुमच्या भावाने फोन केला काय तर? तुमच्या आईने नाही केला काय तर फोन? हां विचारा लागत होतं ना भाऊजीला, ताईनं तर केलाच असेल ना. करतेत फोन, करत नाही तर काय. हे फुगले आहे ना म्हटलं मायापासून. फुगले आहे तर फोन दिलाच कुठं? फोनही नाही लावून दिला आणि काही सांगितलंही नाही. बोलावं तर बिचारे बोलतही नाही मग. हां असे राग भरून म्हटलं बसून जाते. पहा राधिका ताई, किती विचित्र गोष्ट आहे ना. तुम्हाला म्हटलं तुमच्या आईसोबत बोलायचं आहे तर तुमच्याजवळ मोबाईल नाही आहे, आणि म्हटलं माझ्याजवळ मोबाईल आहे तर मग आई बाबासोबत मी बोलू नाही शकत आहे नाही काय. मग पहिली आखाडी होती, मस्त गेली असती मी काल. गेली असते आईला भेटाले, बाबाला भेटाले. माझ्या बहीण भावाची भल्ली आठवण येऊन राहिली बिचारे. हां एवढी मोठी खुशखबरी म्हटलं, त्यानं किती पैसा दिला लावला माझ्या मागं शिक्षणाले. एवढं मोठं शिक्षण केलं म्हटलं मी. आता तिला विचार असन का पास झाली का नाही झाली, पण बिचारे मन भरलं घबरावलं लागून राहिलं. आपण फोन लावा आणि ते काय म्हणते काय नाही. बरं जाऊ दे, आता मग असं चालूच राहीन म्हणा. आता देव जाणे केव्हा सगळे चांगले होते आणि केव्हा नाही. तर मी काय म्हणतो राधिका ताई, हां तुम्ही नाही का माझ्या मोबाईलनं फोन लावा तुमच्या आईले फोन लावा म्हटलं. मी बोलून घेतो मग तुमच्या आईसोबत. तुम्ही बोलून घ्या, मी बोलून घेतो. कमीत कमी मला तर असं वाटेल ना की मी माझ्या आईसोबत बोलून राहिली म्हणून, तेवढंच माझ्या मनाला धीर येईन म्हटलं. आता म्हटलं ज्याचे लग्न झाले सगळ्या पोरी म्हटलं आखाडीला गेल्या असन त्याच्या माहेरी. फक्त मीच आहे गावात एकटी अशी जे म्हटलं माझ्या सासरी आहे पहिल्या आखाडीले आहे नाही काय. मी काय म्हणतो, मी मोबाईल देतो तुम्हाला. बोलून घ्या ना तुम्ही तुमच्या आईसोबत. अरे हाव गळ्या पूनम, ही गोष्ट तर माझ्या ध्यानीच नाही आली हो का तुझ्याजवळ इथं मोबाईल आहे. अंकुची कुठं आहे तर? अंकुची आहे का घरात? नाही राधिका ते इथे तर बाहेर गेले म्हणून तर मी इकडे आली. इकडे आली म्हटलं मी. आता
आता दिवे गिवे लावले तिकडचे आणि आली इकडे. म्हटलं चला म्हटलं राधिका ताईला भेटून येऊ म्हटलं आपण. म्हटलं राधिका ताई निघाल्याने किती वेळच्या रूममध्ये आहेत. आणि मोठाई बसल्या म्हटलं हॉलमध्ये. आणि मामाची नाही आहे घरी आणि भाऊजी तर गेले म्हणणं ऑफिसवर. आणि आता हे गेले अंकुची बाहेर. मग म्हणून इकडे आली होती मी. तर तुम्ही मला लढताना दिसल्या. मी काय म्हणतो तुम्ही माझा मोबाईल घ्या. तुमच्या आईला फोन लावा म्हटलं. तुमचा भाऊ असन काय घरी असन काय तो? हो घरीच असन ना आता. तो सकाळूनच जाते कामावर. 4 वाजता येऊन जाते. असन तो घरीच असन. मी लावतो. नसला का मग आपण थोड्या वेळाच्या नंतर मग प्रयत्न करू लावायचा. दे ना मोबाईल दे ना. मी फोन लावतो त्याला. हो घ्या. हॅलो 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 कोणाचा नंबर होया? अरे मी बोलून राहिली राधिका ताई. घरी आहे का रे तू? घरी आहे काय? अरे राधिका ताई, किती दिवसाच्या नंतर फोन केला त्या? म्हटलं 2-4 दिवस झाले मी भाऊजीला फोन लावून राहिलो. भाऊजी म्हणते मी बाहेरच आहे म्हणते. आईला बोलायचं होतं म्हटलं तुझ्यासोबत. आईला आठवण येऊन राहिली होती तुझी. थांब घरीच आहे मी आईला देतो. आईसोबत बोलून घेतो. भली आठवण काढून राहिली होती तुझी. हो दे बरं आईजवळ दे. तुझं कसं काय काम चालू आहे तर? अहो ताई मी मजेत आहे. मस्त काम सगळं चालू आहे. तू आईसोबत बोल पहिले. बरं दे ना तर. कोण आहे रे कोणाचा फोन होय? आई राधिका ताईचा फोन आहे ना. राधिका ताईचा घे बरं बोलून घे. तुला आठवण येऊन राहिली होती ना. बाप्पा आता केला काय पोरीनं फोन? दे लवकर दे बरं. हॅलो आई मी राधिका बोलून राहिली. बोल ना बाई बोल ना. का हो राधिका किती दिवस झाले हो बाई. फोन नाही लावला काही नाही लावला म्हटलं. मला किती आठवण येऊन राहिली होती. हे आले म्हटलं पोट्याले म्हटलं फोन लाव रे म्हटलं ताईले. तर तो लावून राहिला होता फोन. जवळ आले जवळ म्हणे मी बाहेर आहे ऑफिसवर आहे कामावर आहे. बस असेच करून राहिले होते बाई. सगळं काही बरोबर आहे ना? जवळचा आवाज मला काही बरोबर नाही वाटून राहिला होता. नाही आई ते त्याचं काम नाही काय. काम लय होतं म्हटलं त्याचं. ते घरूनही काम करून राहिले होते आणि ऑफिसमध्ये काम होतं. त्याच्यानं त्याला वेळ नसून भेटून राहिला. नाही तर सांगितलं असतं त्यानं. लय दगदग चालू आहे की नाही सध्या. सुट्ट्या गिट्ट्या जास्त आहेत आता त्याच्यानं. आई तुझी तब्येत कशी आहे? आप्पा कशी आहे? बाई मी चांगली आहे. तुझी आप्पाही चांगली आहे आणि तुझ्या भाऊही चांगला आहे. आम्ही मस्त मजेत आहे म्हटलं. फक्त तुझी फिकर होती जराशी. म्हटलं तुला फोनवर बोलतो म्हटलं तुझ्यासोबत म्हटलं. आता तुझा फोन आला. आता मनालाही धीर झाला थोडासा. तब्येत कशी आहे तर? तब्येत चांगली आहे आता? हो चांगली आहे ना आता. तब्येत चांगली आहे. सगळं काही चांगलं आहे इकडे. आई काळजी नको करू तू. असं आता मला वाटलं का तू आखाडीला येतं म्हटलं. तर आता तुझी जाऊ घेऊ आहे तर घरी. आता म्हटलं येशील म्हटलं तू एखाद्या दिवसासाठी. आता किती दिवस झाले गेली तर एखादा चक्करही नाही मारला. जवळ तर म्हणून राहिले होते आणत जाईल म्हणे भेटायला म्हणे. पण ना जवळ आले ना तू आली. मला आस होती म्हटलं तू का तू येशील म्हणून. आई मी आली असती पण म्हटलं माझी सासू काही घरी आहे नाही. माझ्या सासू म्हटलं त्याच्या माहेरी गेल्या. आणि घरात कोण आहे मग? आम्ही दोघीच आहे ना. आणि पूनमले काही एवढं सगळं काही जमत नाही. त्याच्यानं आई मला राहा लागते ना इथं. नाही तर मी नक्कीच आली असती. मला तर म्हणून राहिले होते हे पिऊची चल म्हणे. मग मीच म्हटलं राहू द्या म्हटलं. पूनम आहे म्हटलं एकटी. आता तिची पहिली आखाडी होती की नाही. ते गेली नाही ना. आता त्याचं असं झालं तर लग्न. आता ते गेले नाही आखाडीले. म्हणून मग मी काही आली नाही तिकडे. म्हटलं एकटी पडून जाईन म्हटलं. असं तिला घेऊन या लागत होतं ना तर. तिला बिचारीला कुठं झालं भेटलं. आता लग्न झालं तेव्हापासून तेही नाही गेली ना कुठं. तिला घेऊन या लागत होतं. 1-2 दिवस सांभाळलं नसतं काय कोण. 1-2 दिवस जास्त दिवसासाठी नाही. तिला घेऊन या लागत होतं बिचारीले. आता काय मी ते तिच्या घरचे लोक केव्हा मानते केव्हा नाही. तेव्हापर्यंत तिलाही जागा नाही ना कुठं या झाले. तिला घेऊन या लागत होतं एखाद्या दिवसासाठी तरी. हो आई ते असं झालं. तिचाही रिझल्ट होता की नाही. रिझल्टचे यानं म्हटलं ते त्याच्यातच गुंतलेले होते. काय लागते काय नाही. त्याच्यानं काही जमलं नाही. मग येणं काही झालं नाही. बरं बाकी सगळं काही चांगलं आहे ना? कामधंदे कसे चालू आहे? पाऊस चालू आहे म्हटलं एकसारखा. त्याच्यानं म्हटलं आईले काम आहे नाही आहे. या चालला का नाही चालला तर कामावर? नाही मी होती घरी. मागच्या हप्त्यात होती घरी. भल्ली जड होती बिचारे. पण नाही का मला घरचं काम भेटलं. हे गहू निवडाचं. तर मी तिथंच चालली होती. साऱ्या बाया घरी आहे पण मला आहे म्हटलं कामं. मी गहू निवडायला गेली होती 2-4 दिवस. तर तिकडे निघून गेले मग. आणि आता तर जराशी उघाड थोडंसं पाणी असं चालू आहे. एवढ्या पाण्यात चालते वावरात काम. एवढं पाणी थोडी ना गिनान ते कोई. आणि त्याचं काम चालू आहे ना. त्याचंही घरातलंच काम आहे म्हणते. आता तो मिस्त्री कामावर जाते की नाही. त्याचंही घरातलंच काम आहे तर तेच चालून राहिलं. चांगलं चालू आहे. तिकडची काही काळजी नको करू. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. आणि काय म्हणते तर स्वतःची काळजी घे. आणि मी काय म्हणतो राधिका ह्या बाय याले नाही का कुठंतरी जायचं आहे म्हणते धीरजले. काय मी तर कुठं चालला तू? गडबड करून राहिला. वाई तो एका जणाला नंबर द्यायचा आहे. त्या मोबाईलमध्ये नंबर आहे. मी फक्त नंबर देऊन येतो मग तुला फोन लावून देतो. बाई राधिका ह्या कोणाला तरी नंबर द्यायचा आहे म्हणते बाई. मी लावतो
लावतो मग तुला थोड्या वेळानं. बरं ठीक आहे नाही लावतो मग. तुला वेळ भेटला म्हणजे लावजो. या म्हटलं माझ्या देराणीचाच नंबर आहे म्हटलं पूनमचा. तुला जेव्हा वेळ भेटन तेव्हा याच्यावर फोन लावजो. ते घरातच राहते. आता टेन्शन नाही राहत म्हटलं बोलायचा. हिच्या मोबाईलवर फोन लावून द्यायचा. आता ह्या नंबर म्हणा सेव्ह करून घे म्हणा त्याला म्हणा. मग काम गिम पडलं का मग ह्या नंबरवर फोन लावायचा. बरं बरं बाबू ह्या नंबर नाही का सेव्ह करून घेजो. ह्याही दुसऱ्या ताईचाच नंबर आहे म्हणते. राधिका ताईच्या देराणीचा नंबर आहे म्हणते. ह्या सेव्ह करून घेजो. बाई ठेवतो मग. हो आई हो ठेव ना. हो पाय पूनम पाय मला वाटलंच होतं तरी एवढं कायचा राग हो. बायकोसोबत राग म्हटलं. आता फोन आला होता माझ्या घरून म्हटलं तर द्या नव्हतं लागत काय मले. असेच करते बिचारे. एका नादी पडते ना ते एकाच नादी पडते. सकाळी राग भराव माणसानं संध्याकाळी विसरून जा. हे कोणत्या कामाची आहे का 4-4 दिवस तोंड फुगवणं निर्नाम. काही काम नाही ना धंदा नाही. हो का राधिका ते फोन केला होता तुमच्या भावानं आहे ना. भलेच गरम दिसते मला तर भाऊजी. भलेच गरम दिसते तसे वाटत तर नाही. हो बिचारे तोंडावर थोडी लिहिलं राहते कोणाचा स्वभाव. पण तसे करत नाही ना. हे काऊन असे करून राहिले काय मी मला काही समजून नाही राहिलं. चिडचिडच करून राहिले बिचारे. 8 दिवस झाले नुसते चिडचिड करते. काय मी चिडचिडापणा भरला काय ते त्याच्या अंगात. अरे देवा भल्ली पाठ दुखून राहिली. जराशी लेटून बसतो बापा. भिंतीला लेटून बसतो. काय होय माय काम होय का काय होय घरचे. त्याला म्हटलं माझ्या लायना भावाले का जरासं सिलेंडर आणून दे रे. खाऊन राहिली होती का त्याची बायको त्याले तर म्हटलं सिलेंडर आणून नाही दिलं. त्या चुलीवर स्वयंपाक करू करू दमपूस होऊन राहिली म्हटलं मी. सारं काय काय तोंड होऊन जाऊन राहिलं. सारे कपडे किटेऊन राहिले म्हटलं तिथं. एवढ्या जणांचे कपडे धुवा स्वयंपाक करा. मग आईनं तर सारं लोटून दिलं बापा माझ्या अंगावर. आणि ते बिचारी माझी भावजाय जाऊन बसून गेली म्हटलं. 3-4 दिवस होऊन राहिले. तिची माय काय चांगली झालीच नाही काय. अजूनपर्यंत काही याचा पत्ता नाही काही नाही. घरदाराची फिकर नाही बापा तिले. लेकरं सोडून दिले सासू सोडून दिली म्हटलं. चालली गेली तेही चालली गेली लाईनी आणि हेही चालली गेली. आणि सारं म्हटलं माझ्या अंगावर टाकून दिलं. दिवस नाही निघाला का चुलीजवळ बसा लागून राहिलं. आणि संध्याकाळ नाही झाली तर बापा 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 माया तर असं मन करून राहिलं एकदम दमपूत झाल्यासारखं. काय झालं हो मंदा काऊन एवढा विचारात बसली आहे तू. काय झालं तुला आता. काही नाही बाई बसली आता. कामं किमं केले बसली जराशी. पाठ टेकतो म्हटलं भिंतीले म्हटलं. मायाकून एवढे कामं जमत नाही बाप्पा. मग का बाई तू सून घेऊन केव्हा येते तर. आता 3-4 दिवस होऊन गेले. दोघंही नवरा बायको म्हटलं चालले गेले लेकरं इले सोडून. केव्हाच येते तर तुले फोन आला होता ना. तू बोलली ना काल काय म्हणत होतो. दिलीप काय म्हणे येतो का नाही येत म्हणे. त्याला फोन केला होता की नाही मी तुझ्या मोबाईलनं. त्याला फोन केला होता म्हटलं बाबू केव्हाच येतो रे म्हटलं तू म्हटलं. तर तो म्हणे बाई आज येतो म्हणे. तर काय माहित अजून पण तर काऊन नाही आला. तर आज येऊन जाते ते दोघंही जण. म्हणून तर राहिला होता तो येतो म्हणे आम्ही म्हणे. हाय बाई येऊन राहिले काय तर आज. बस बाप्पा संपली बाप्पा मग माझी ड्युटी चुलीपाचची. भलं जीवावर येऊन राहिलं होतं आई मया. चुलीवर करायची सवय नाही आहे ना मग आता. चुलीवर काय गॅसवरही करायची सवय नाही आहे म्हटलं. घरी कराच नाही लागत ना. घरी सुना आहे हातात नाश्ता देते हातात चहा देते. काही नाही करा लागत म्हटलं. इच्छा गडवा तिथेही नाही उचला लागत. पाय बाई मंदा आता त्या म्हटलं तुझ्या तोंडानं सांगितलं की नाही तुझ्या घराची परिस्थिती. एवढ्या चांगल्या सुना आहे व सगळं हातात देते म्हणते. आणि काय हो तुम्ही भांडण तंटा करता पप्पा दोघंही नवरा बायको. चांगलं वाटते का असं. एवढ्या साजऱ्या सुना आहे सगळं काही आहे म्हटलं. आणि काही गरजच नाही आहे ना बाप्पा भांडणं फाडणं करायची. आता तू इथे येऊन बसून गेली आणि त्या घरी काय होऊन राहिलं काय नाही. आणि इथं आली आणि स्वतःचे वाखे करून राहिली. वाखे करायले जरासा विचार कर माझ्या गोष्टीवर. जाऊ दे ना बाई काय त्या गोष्टी घेऊन बसतो तू. त्यानं केला का मला फोन. ते जेव्हा मला फोन करन तेव्हाच म्हटलं मी काही जाचा विचार घेईन. जेव्हापर्यंत ते मला फोन नाही लावत ना तेव्हापर्यंत म्हटलं मी काही डोक्यावर घेतच नाही. आता येऊन राहिली ना सुनीता. आता ते येऊन राहिली तर मग कायची काळजी आहे मला. मग नाही आहे मला काही काळजी. तिथेही माझ्या सुनात येते आणि इथेही म्हटलं माझ्या भावजायात येते. एकटं गेली पण एकटं आहे ना. ते करते ना म्हटलं. जाऊ दे आता फक्त तिचा वाट पाहायची हे आहे. आता तिथे कामं करून घेतले मी पटपट स्वयंपाक करून घेतला सगळं काही करून घेतलं. आता संध्याकाळपासून बाप्पा म्हणा तिला सांभाळ म्हणा तुझं काय होतं हे. ते संसार तू सांभाळ बाप्पा म्हणा. आता निहोत बाप्पा मायाकून. आताच तर माझा जीव कसा घाय पिसा झाला बाप्पा स्वयंपाक करू करू त्या चुलीवर. अरे तर मी तर तुला तेच म्हणून राहिली ना. एवढं चांगलं घरदार सोडून म्हटलं सारा आयतं पायतं भेटते तुले. हातनी हलवा लागत ना पायनी हलवा लागत. एवढं चांगलं घरदार सोडून म्हटलं तू इथं चुलीजवळ येऊन बसली आहे नाही काय. आणि म्हटलं स्वतःहून एक फोन नाही लावून राहिली. आता नाही लावला एखाद्या वेळेस माणसानं. म्हणजे एवढं तर कधी झालंच नाही तुमचं. कधीच नाही झालं ना. आता म्हटलं आता ह्या वयात असं होऊन राहिलं तर काही ना काही त्याला कारण असेल ना. नाही लावून राहिला म्हटलं नवरा तर आपणच लावून पहा. फोन लावल्यानं काय तू काय कमीपणा होईन काय.
लावून पहा आपणही. नाही तर मग समोरच्या माणसाला काय वाटन का पाय बा इले घरदाराची काही फिकरच नाही आहे, मै काही फिकरच नाही आहे. माणसं म्हटलं मग ह्याच गोष्टीच्या टोचण्यात येते नंतर. तुला तर काही फिकरच नव्हती, असं तसं फालतूच काय गोष्ट वाढवतो. फोन लाव काय झालं, काय मनमुटाव झाला तुमचा तर दूर करून घ्या दोघे जण. लेकरं तिथं, सुना तिथं म्हटलं. दोन दोन पोरी नांदून राहिल्या, त्याच्या घरी माहीत पडलं का बा आमचे आई बाबा असे करून राहिले, वेगळे वेगळे राहून राहिले, तर त्याला काय वाटन? काय वाटन म्हटलं त्याले. म्हणून यायचे तमाशे चालू आहे म्हणून त्या पोरीनं म्हटलं मग कोणाच्या इकडे पाहाव. जाऊ दे ना आई, जाऊ दे ना, जाऊ दे बरं. येऊन राहिली ना आता सुनीता, जाऊ दे आता. मला काही टेन्शन देऊ नको बाप्पा तू, जाऊ दे. जाऊ दे हो बाई, तुले बोलून काही फायदा नाही आहे म्हटलं. तुले बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटणं असंच आहे बिलकुल. बरं ते जाऊ दे. ते दूध केलं काय गरम? दूध केलं काय म्हटलं गरम? गाईचं धुवून आणलं ना मी, मग म्हटलं तर खराब गिराब होऊन जाईन ते. गरम करून घ्यायला पाहिजे होतं. नाही तर चुलीत म्हटलं खोकोय कोळसा गिरसे पडले असं त्याच्यावर ठेवून द्यायला पाहिजे होतं ते मग धीरे धीरे. अहो आई आताच तर धुयलं त्या. आताच्या आता काय खराब होऊन राहिलं काय? येऊनच राहिली ना सुनीता. सुनीता येऊन राहिली मग करते ते गरम. निघालीच असन ते, सकाळीच निघते ते. तशी इकडूनही जाते तर सकाळीच गेली आणि तिकडूनही सकाळीच निघाली असन. येतेच आता ते, करते मग तिचे कामं ते. आता मला नको म्हणू बाप्पा, मै फल्ली कंबर दुखून राहिली, पाठही दुखून राहिली. आता मला तू अजिबातही त्रास नको देऊ. मी केलं ना आता 2-4 दिवस केलं ना म्हटलं. माझ्याकडून नाही होऊन राहिलं होतं तरी केलं म्हटलं. आता नको देऊ बाप्पा मला त्रास. आता बसू दे मला जराशी आरामशीन. बस बाप्पा बस, चांगली आरामशीन बस तू. अरे दिलीप, आला का रे तू? का रे दिलीप, सुनीता कुठे आहे? तर सुनीताला नाही आणलं काय? का रे दिलीप, कशी आहे रे तिच्या आईची तब्येत? तब्येत गिब्येत कशी आहे म्हटलं? आणि सुनीता नाही दिसून राहिली. कुठे आहे, बाहेर थांबली आहे का ते? नाही आई, मी चालू फक्त. सुनीता नाही आली. काऊन रे दिलीप, काऊन नाही आली? तर तू बायको काऊन नाही आली तर? किती दिवस झाले रे आता? 2-4 दिवस झाले ना. तिला सोबत नाही आणायला लागत होतं काय? त्या कायले सोडलं तिथे तिले? बाबू जास्त आहे का रे तिच्या आईची तब्येत, जास्त आहे काय? अहो आई, आम्ही गेलो तेव्हापासून म्हटलं तिच्या आई दवाखान्यातच भरती होती. आणि तिची एकच भावच आहे. आता ते डब्बे गिब्बे बनवून देऊन राहिली दवाखान्यात. आणि भाऊ आणणं नेणं, आणि इकडचंही पाहिणं तिकडचंही पाहिणं, लय दगदग होऊन जाऊन राहिली. तर तिच्या आईजवळ कोणीच नव्हतं म्हटलं, कोणीच नव्हतं तिच्या आईजवळ. आणि तिच्याही बाबाची काही तब्येत काही एवढी चांगली नाही आहे. तिच्या बाबाने म्हटलं हॉल पकडून घेतली. हावळे आहे ते पहिलेच, चांगली हॉल पकडली म्हटलं त्यानं, तर त्याने तब्येत खराब करून घेतली. आणि त्याच्यात म्हटलं तिच्याही दवाखान्यात भरती आहे की नाही. मग ते एकट्याच होत्या. मग त्याच्याजवळ कोणीच नव्हतं म्हटलं. ते दवाखानेवाले म्हणे पेशंटजवळ म्हणे एखादं जण तरी पाहिजे म्हणे. आता भाऊ कामावरही जाईन, दवाखान्यातही पाहिन. आणि ते भावजाई आहे तिची, ते घरचं पाहून राहिली. मग दवाखान्यात राहिले कोणीच नव्हतं ना. मग हे म्हणे सुनीता म्हणे सुट्टी होईपर्यंत म्हणे मी राहतो म्हणे. तिचं मन काही करून नाही राहिलं होतं आईला सोडायला तिच्या. मी म्हटलं जाऊ दे म्हटलं, हे म्हणत तर नाही. आणि आता अशा वेळेस पोरगी कामी नाही तो कोण कामी येणार आहे मग? म्हटलं राहून जाय म्हटलं तू. पण मला काही राहणं जमत नाही म्हटलं, कारण की आता वावराची पाच आहे ना. आता निंदन चालू करा लागन. तर म्हटलं मला काही जमत नाही म्हटलं. आता तू राह म्हटलं 2-4 दिवस, आणि त्याच्यानंतर म्हटलं येऊन जायचं म्हटलं मग तू तुझ्या भावासोबत. माय बाई, कायले सोडलं रे तिले तिथं? कायले सोडलं? काही कामच नव्हतं ना तिथं सोडायचं. आता तिला सुनीले आणि पोराले पाहा लागत होतं म्हणा. नाही तर तुझ्या सासऱ्याले राहा म्हणा तिथं म्हणा. आता इले पाहायचं नाही आहे का इकडे? इकडे लेकरं आहे, सासू आहे, घरदार आहे म्हटलं. सारं इकडे पडलं. आणि कोण पाहिजे रे इकडचं? थांबून गेली तर तिथं तू कसं रे तिला सोडून आला? आता तरी ते कसं आहे, अशा वेळेस आपल्याला नाही नाही म्हणता येत. बिमारी सिमारीच्या याच्यात. आणि म्हटलं तिचंही मन नव्हतं. तिच्या आईची तब्येत जरा अशी जास्तच सिरियस आहे म्हटलं. केव्हा चालली जाईन काही सांगता नाही येत. मै सासू ते तर चांगलं झालं तर चांगल्या, नाही तर मग जीवनभरासाठी म्हटलं माझ्यावर धप्पा लागून गेला असता. का पहा बा, अशा वेळेसही सोडलं नाही म्हणून माहेरी. तसं तर मी तिला घेऊन जात नाही सहसा लवकर. आणि अशा वेळेत तर सोडायला लागते ना. का बाई सांग बरं, मी गलत केलं का तिला सोडून तिथं? नाही रे, नाही बरं केलं त्या. काय आपलं 2-4 दिवस आपण निभून घेऊ. माय होईना शेवटी ते. जन्म देणारी आई होईना. तिच्यासाठी काय पोरगी एवढं नाही करू शकत काय? असं थोडी नाही का पोर काय तर पोरच सगळं काही सांभाळण म्हणून. पोरीचंही असते थोडं ना थोडा अधिकार. सगळ्या गोष्टीवर आपण अधिकार टाकतो, आणि दुखासुखात आपण अधिकार नाही टाकन, तर मग हे कोणती गोष्ट झाली? नाही लय चांगलं केलं म्हटलं त्या. तसंही इथे आली असती ना ते, तर तिचं मन नसतं लागलं इथं. सारं मन म्हटलं माहितीच्या आईत राहिलं असतं का. मग आई कशी आहे कशी नाही, कोण आहे मग आईजवळ कोण नाही. जाऊ दे ना, आहे तर 2-4 दिवस आपण अजून सांभाळून घेऊ. मग सोडून म्हणते ना तिचा भाऊ आणून. हो आई, सांगितलं ना मी म्हटलं. आता मला काही येणं होत नाही, कारण की लेकरं आहे म्हटलं गोळी, आणि वावराचे पाच आहे म्हटलं. फक्त 2-4 दिवस इकडेच तुटून गेले म्हटलं. मग तर म्हटलं तूच आणून सोडून देजो म्हटलं माझ्या साया. आणि म्हटलं तर माझ्या साडा म्हणे हो म्हणे आणून सोडून म्हणे बापू म्हणे. मी म्हणे तुम्ही काही काळजी नका करू म्हणे. आता तोही एकटाच पडला ना, कुठं धावणार आहे तो. त्याला घरचंही पाहा लागून राहिलं. तिच्या बाबाचं तर काही एवढं ठाव ठिकाणं आहे नाही.
आणि वावरातली पाहा लागून राहिलं त्याले आणि कामही पाहा लागून राहिलं. दवाखानाही भल्ला ह्या झाला तो दंपूच झाला म्हटलं साऱ्या इकडचं. त्याच्यावरही भलं टेन्शन दिसून राहिलं होतं. हा बरं बरं जाऊ दे सोडलं ना. बरं जाऊ दे. आई जवळच आहे तिच्या, कोणत्या दुसऱ्या ठिकाणी थोडी नाही. आई लेकरं कुठे गेले तर? दोघे जणांनी दिसून राहिले कुठे गेले? अरे इथंच आहे ना, खेळून राहिले. त्याच्याजवळच बसली होती मी केव्हापाची. आता त्याच्याजवळ बसली, भांडण गुणून राहिले होते ते लेकरं. 2-4 खेळून राहिले होते तर मग त्याला म्हटलं चांगल्याने खेळा म्हटलं. मग येऊन गेली बाप्पा मी इकडे. इले मंदाले म्हटलं मंदाचं झालं कधी झालं तर पाहिले इकडे इथंच दरवाजाजवळ. तू बस नव्हता आता आल्या आल्या काय लेकरीचं विचारलं. बस नव्हतं जरासं पाणी गिनी तर पे दमतं धर. नाही आई, आता लय केला आराम म्हटलं. 3-4 दिवस आरामच केला. आता मी काही थांबत नाही आणि जेवण करून आलो मी तिथूनच. जेवण घेऊन केलं नंतर निघालो म्हटलं तिथून. आता मी नाही काय एखादा चक्कर मारून येतो वावरात. कसं काय आहे तो पाणी होतं ना 2-3 दिवसापासून चिवटा पिवटा निघाला असं. जरासं एखादा चक्कर मारून येतो. काय हाल आहे तो वावराचे. येतो मग मी संध्याकाळपर्यंत. नाही तर मग तू म्हणशील का गेला तर तिकडचाच झाला म्हणून. संध्याकाळपर्यंत येईन आता मी. अरे आला ना आला दगदग करून अजून तिकडे जातं काय. नाही ना आई, पाहा लागते ना मग चिवटा मोठा होऊन जाते. हळूहळू करतो मी आपण जेवढं होते तेवढं. बरं बाप्पा कर, तुला जसं समजते तसं कर. आई कशी आहे हो तू? म्हटलं सून एवढ्या दिवसासाठी तिथं राहून राहिली आणि घरचं कोण करण मग आता? मला काय जीव घेता काय तुम्ही आता? अजून 2-4 दिवस कसं करण मी? हे तर 2-4 दिवसात म्हटलं नाकी 9 येऊन गेले. चुलीजवळ बसू बसू म्हटलं सारी नाक गळून राहिली, सारी सर्दी होऊन गेली मला. सारं डोकं भनभन करून राहिली तर दुपटानं म्हटलं आता नाही होत बाई मायाकून. मी तर भल्ली कंटाळली त्या चुलीले. नाही होत मायाकून. नाही तर त्याला म्हणा मला सिलेंडर आणून दे म्हणा तू म्हणा. आता वक्तावर कुठून आणणार आहे तो सिलेंडर? कुठून आणून तो वक्तावर सिलेंडर? एक तर गावाला गेला तर तिथं म्हटलं त्याचे पैसे खर्च झाले असन. गाड्या कोणत्या भेटल्या कोणत्यानी. तिकडून आला आता वावराचं पैन. त्याच्याजवळ काय नगदी पैसा राहते काय? नगदी पैसा राहिले कर ना काय होते केलं तर. जाऊ दे ना, तसंही तुला जायचं नाही आहे ना तुझ्या सासरी. नाही जायचं आहे तर मग कर इथंच. आता तुझ्या मायबापाचा हाल तर असाच आहे बाप्पा. तुझ्या भावाचा भावजाईचा हाल असाच आहे. आम्ही गरीब सरीब लोक. आता आमच्यासोबत राहायचं आहेत मग आमच्यात तर ढलाच लागन की नाही. जाय कर चुलीवरच कर स्वयंपाक. मी पाहतो जराशे लेकरं वेळ खायला जाण ठेवतो. 4-5 लेकरं एका जागी झाले म्हणजे भांडत बसतात. माय बाई मयाईचं मला काही समजून नाही राहिलं. अरे 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 याच्यापेक्षा तर मी माझ्या घरीच बरी होती. खरंच ना माझ्या घरीच बरी होती म्हटलं मी. मला इच्छा गडवा तिथं उचलून येते माझ्या सुना. म्हटलं वरवर करे. मी एवढा त्रास देऊ म्हटलं माझ्या सुनेले तरी म्हटलं कधी बोले नाही. माझी मोठी सून तर म्हटलं तोंड उगारून नाही बोलत मला कधी. जसं तिला बोललं काही केलं तरी बस आई 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 हेच करते. आत्तेबाईच करते. आणि एवढं चांगलं घरदार सोडून बाप्पा मी इथं येऊन मरून राहिली. इथं सारे वाके आहे. मग त्या लाईनाच्या इकडे होती तिने मार करून घेतलं धुई धाय माझ्या हातानं. जरासं म्हटलं खराब काय केले तिचे तर घरही धुवून घेतलं तिनं. आणि म्हटलं एवढा नालायक तू माझ्या लहान भाऊ नालायक राहिले. घराले कुलूप लावून चालला आल्यावरच उघडून राहिला ते रात्री. आणि सिलेंडर मागितलं तर खाली येऊन राहिला ना प्यायला नाही येऊन राहिला. हॉटेलात खाऊन राहिला का काय करून राहिला तर असे नालायक भाऊ आणि भावजे. आणि याच्या भरोशावर म्हटलं मी इथं येऊन बसली. आणि हेही मोठी काय माहीत खरंच तिची माय बिमार आहे का यानं सोडलं तर दिलीपनं तिले नेऊन. मला काही भरोसा करायला पुरत नाही बाप्पा याच्यावर. हे तर माझ्या जीव घ्यायच्या मागं पडले आहे म्हटलं सारे. आता ह्या वयात मायाकून नवीन नवरीसारखं दगदग होते तरी काय दगदग व्हाले. काही असो पण माझ्या घरात किती सुकून होतं. मस्त सुकून होतं म्हटलं. लेकरं दिसे डोळ्यासमोर. माझ्या पियुषने म्हटलं एक फोन नाही केला मला. फक्त माझ्या पोरीचा फोन आला होता. आता म्हटलं लेकरीने फोन केला असता तर लेकरीजवळच सांगितलं असतं तुझ्या बाबाला सांग म्हणून. आणि हेही म्हटलं एवढे राग भरले म्हटलं काही एक फोन नाही ना काही नाही. काहीच नाही. आता तर असं मन करून राहिलं का बस सारी गोष्ट सोडतो आणि एखादा फोन लावतो माफी गिफी मागतो आणि चालले जातो बाप्पा. काही नाही पडला इथं राहीन तर इथं तेच म्हटलं धुपटात बसा लागन मला चुलीजवळ. दुनियाभराचे वाके सहन करा लागन. तिथं तर म्हटलं सुना कपडे काय धुवून दे. जेवाले काय ते खाले काय ते पायले काय ते चहा दे म्हटलं हातात नाश्ता सकाळी. एवढं असूनही म्हटलं मला त्याची जाणीव नाही झाली. पण आता कुठं इथं वाखे होऊन राहिले तर आता त्याची आठवण येऊन राहिली. खरंच मयच लय चुकलं ना लय चुकलं. पण सांगू तरी आता कोणाले? स्वतःहून फोन लावन तर म्हटलं पिंट्याचे बाबा म्हणन का जिरली म्हणून आता तू तिथं म्हणन तू वाखे होऊन राहिले असं म्हणून म्हटलं तू फोन लावून राहिली मला. करू तर काय करू मी? मला तर समजूनच नाही राहिलं बाप्पा काय करू आणि काय नाही तर.